विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. पाहताच होती दंग आज सर्व संत, पाहताच होती दंग आज सर्व संत, विठ्ठलाच्या पायी विठ्ठल. जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण. त्यांचं ते चालू करायचं, इकडे लक्ष द्या, हे चालू करायचं. सुंदर ते ध्यान उभे बेटे बरी, सुंदर ते ध्यान उभे बेटे बरी, हे सुंदर ते ध्यान उभे बेटे तुका मने माझे त्याची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने, तुळशी हार गला काच पीतांबर, तुळशी हार गळा काच पीतांबर. तुका मने माझे ह्याची सर्व सुख
आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काजते तांबर तुळशी हार गळा काजते तांबर आठो पार माये पार घुमाये जय पार घुमाये पार घुमाये पार Hare
तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम. देव वसे चित्ते हरी जनासवे भेटी हरी जनासवे भेटी न हो अंग ऐसे आवडते ऐसे आवडते देवा देवा देवासना देवा देवा ऐसे आवडते मला
देव बसे देते देव बसे देव 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 बसे देव बसे चित्ते देव बस देव बसे
हाय क्रांती घडावी, हाय क्रांती घडावी, हाय क्रांती क्रांती घडावी संगती, ऐसे आवडते मना, हे पुरवावी वासना हो पुरवो. सांगतो हाय काजी, हाय पुरवा, हाय पुरवा भीमना. देवा पुरवावी वासना, देवा देवा पुरवा, देवा पुरवावी वासना. साय सारे गम सारे गम पम गम पग गरे सारे निसा. देवा देवा पुरवावी वासना, सारे गा मा पम धा मा पा गा रे सारे नि सा, सारे नि सा, सारे नि सा. देवा अरे देवा पुरवावी वासना.
चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिणे, तुका म्हणे जिणे, भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. विठाला विठाला पांडुरंगा करू प्रथमान, पांडुरंगा करू प्रथमान. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. भगवान पंढरीश परमात्म्याचे निश्चिम भक्त श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर नितांत प्रेम करणारे उपस्थित सर्व भाविकगण, आज आपण एवढ्या शोकसागरामध्ये, खूप दुःखित प्रसंगामध्ये आपण सगळे एकत्रित आलेलो आहोत. जसं की एखादा कार्यक्रम चांगला असावा, दूध असतं, दुधात साखर असते, परत केशर असतं, तसं हे चांगल्यात चांगलं आपण पाहिलेलं आहे. पण वाईटात वाईट म्हणजे कोरोनाचा काळ, ते एक दुःख एका बाजूला आणि महाराज गेल्याचं दुःख एका बाजूला आहे. मनुष्य जीवनाचा भरवसा नाही आहे. बस आपण ज्या दिवशी महाराज गेले होते, विश्वंभर बाबा आपल्यातून गेलेले आहेत. खरंच उपस्थित जनसमुदाय एवढा प्रेम बाबांवर करणारा आहे. कोरोनाची तमा न बाळगता एवढ्या हजारोंच्या संख्येने
या ठिकाणी महाराजांना समाधी सोहळ्यासाठी या ठिकाणी लोक जमा झाले होते. खरंच बाबांवर आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे. आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीनं सांगायचं म्हटल्यावर विश्वंभर बाबा आहेत महान. आणि या आपल्या सगळ्यांच्या संस्थांवर प्रेमाच्या या भक्तिपूर्ण वातावरणामध्ये माझ्यासारखीने काय बोलावं या महान व्यक्तिमत्वाबद्दल. असं सामान्य माणसाबद्दल आपल्याला बोलता येऊ शकतं, पण जी पोहोचलेली माणसं आहेत, परिपूर्ण अवस्थेत गेलेली जी माणसं आहेत, त्यांच्याबद्दल वर्णन करण्यासाठी आपली सामान्य वाणी पुरत नाही. या दुःखित शोकसागराच्या वातावरणात आपण सगळेजण एकत्रित आलेलो आहोत आणि विश्वंभर बाबाच्या शास्त्री महाराजांच्या कार्याचा ध्यास घेऊन तीच परंपरा पुढं चालवण्याचा ध्यास ज्यांनी घेतला ते आमचे मित्र उद्धव महाराज यांनी पण त्यांची खूप चांगली सेवा केलेली आहे. सर्वच गुणीजन मंडळी या ठिकाणी आहेत, ज्यांची आपण नुकतीच चाल ऐकलेली आहे, ज्या चालीनं आपण मंत्रमुक्त झाले. आमचे घुंगरट महाराज आणि देवकर महाराज, 2 देवकर आहेत, लहू महाराज पण इकडं आहेत आणि 2 पखवाजे आहेत. हे सारथीच आहेत खऱ्या अर्थाने, कीर्तनाला घेऊन जाणारे. आणि सगळेच गायक मंडळी आहेत. काय इंगोले महाराज आहेत, त्यांच्या शेजारी जरे महाराज आणि सगळेच मान्यवर आहेत या ठिकाणी. माझ्याबरोबर आलेले गोरखतात्या पत्रकार, मिडसांगवी ग्रामपंचायतचे सरपंच आणि नाशिकेत जरे महाराज या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे स्वामी निगमानंद महाराजांची सेवा करणारे बाबांचे भक्त पण या ठिकाणी आहेत. व्हिडिओ शूटिंगवाले पण आहेत. माईक सिस्टीम उत्कृष्ट लावली. या बंदिस्त वातावरणात लावायला जरा अडचणीच असतात, पण त्यांनी ते जमवलं. आणि माऊलींवर नितांत श्रद्धा असलेले विश्वंभर बाबा आहेत. खरंच आमच्यासारख्याकडून त्यांची सेवा घेणं हे आमच्या नशिबाचा भाग आहे. पाठीमागे माझ्या माऊली आहेत, पंढरपूरचे पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी आहेत. आणि चांगल्या या वातावरणामध्ये सगळेच गुणीजन मंडळी या ठिकाणी आहेत. आणि या अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर खऱ्या अर्थाने कोरोना काही जात नाही. बाबांनीच कीर्तन सेवा सुरू केली. महाराष्ट्रातले सगळे कीर्तन बंदच आहेत. बऱ्याच दिवसांनी मी पण फेटेला हात लावला. मला वाटलं येतोय की नाही घालता, पण आलेली कला माणसं कधी विसरत नसतात. आणि चला, आपलं हे सुंदर कीर्तन आहे या ठिकाणी. आणि कीर्तनाला पण बऱ्याच दिवसांनी येण्याचा योग आला. आपल्या परिसराचं वैभव असलेलं श्री क्षेत्र भक्तिपीठ निगमानंदगड शिंदे महाराजांच्या आज्ञेप्रमाणे या ठिकाणी येण्याचा योग आला लव महाराजांच्या माध्यमातून. आणि सुंदरशा या प्रसन्न वातावरण आहे या ठिकाणी. ही जागा इतकी पवित्र आहे महाराज. ज्या जागेवर एक महान संत घडले त्यांच्या सहवासाने ही जागा परिपूर्ण झालेली आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत ही जागा ही अशाच पद्धतीची राहणार आहे. राज व्यवस्था बदलत चालतात, पण ही जी जागा आहे ही अशीच राहणार आहे. विचार करा, 700 वर्षापूर्वी श्री ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी कुठे आहे? आळंदीला आहे. 700 वर्षापूर्वीची आळंदीची समाधी, जे आळंदी तीर्थक्षेत्राचा जर आपण विचार केला तर त्या तीर्थक्षेत्रावर किती राजवटी येऊन गेले. यादव काळे, बहामनी राजवटे, नंतर बदलत गेले. नंतर मग इंग्रजांची सत्ता, त्याच्या अगोदर आपले छत्रपती शिवाजी महाराज, आणि मग नंतरचा काळ बदलत आता भारत स्वातंत्र्यात आहे. आणि हा काळ आहे, राजे बदलत जातात, पण धर्मपीठातले संत महंत देव यांची अस्तित्वातली
ही एक विचारसरणी आपल्या सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलेली असते. चंद्र सूर्य असेपर्यंत टिकणारे कार्य हे सगळे महान मंडळी करून गेलेले असतात. तसंच जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घटस्थिरू, म्हणजे विश्वंभर बाबा खरंच विश्वव्यापक झालेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सगळंच एकदम व्यवस्थित आहे. इकडे विनेकरी बाबा पण हार गळ्यात पडल्यामुळे शोभून दिसत आहेत. तिकडं तुळस घेऊन एक मावशी उभे आहेत. चोपदार पण आहेत. आता चोपदार एक कमी आहे बरं, 3च आहेत. मला 4 चोपदार आवडतात बरं, शेवटी उपयोगाला येतात ना. रामनाम. एका ठिकाणी असंच कीर्तनाला गेलो होतो. आता पावसाळ्याचे दिवस होते आणि एका बंगल्यामध्ये जेवण वगैरे केलं आणि आपलं पायऱ्या उतरत होतो. आता फेटा वगैरे घातल्यानंतर मी निघालो. माझ्यासमोर ते चोपदार होते, थकलेले होते. पाऊस थोडासा ओला होता. पायऱ्या वगैरे उतरत असताना मग ते मी पाठीमागे, चोपदार पुढे, चोपदारांची ती काठी वगैरे. चालतात चालतात चोपदाराचा पाय घसरला, ते पडायला लागलं. ते पडू नये म्हणून मी पाठीमागून पकडलं आणि पकडल्यानंतर ते पडता पडता त्याची काठी जी वाकडी झालेली होती ती नीट आमच्या धोत्रात ते आरपार निघाली. मी मग सांगितलं त्यांना, एक मेसेज दिला पुढं की म्हटलं एक अभंग वाढवा. ते म्हटलं आत्ता तर निघाले होते. म्हटलं चोपदाराने उद्योग वाढवला त्यामुळे एक अभंग वाढवा. तसं हे एकदम खंबीर साथ आमच्या चोपदारांची आहे. चोपदार खरं आत्ताच्या काळात काही गडबड होऊ नये म्हणून चोपदार असतात महाराजांना सांभाळण्यासाठी. महाराज जर कीर्तनातून पळून चालला तर पाठीमागून धोतर धरायला आहे चोपदार. म्हणून चांगले चोपदार आहेत. जुन्या काळ एक असायचा, चोपदार लोक महाराजांना सांभाळायचे. आता जरा उलट झालं आहे बरं. महाराज मंडळीला सगळं सांभाळावं लागतं आहे. ये बाबा बस बाबा. पण आपण सगळे संस्कारित सगळे मंडळी आहेत. काळानुसार सगळं परिवर्तन होतं. काळ सुविधेने बदलतो, पण सिद्धांत जे असतात ते सिद्धांत कधी बदलत नाहीत. माऊलींच्या काळामध्ये जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत कधी बदलू शकत नाहीत. सुविधेत बदल होतो. एकदम माऊलींच्या काळामध्ये माईक सिस्टीम नव्हती, आता माईक सिस्टीम आली. बरं माईक आला इथपर्यंत ठीक आहे महाराज, तर माईकमध्ये पण सुविधा आहेत. स्ट्रबल आला, बेस आला, इको आला, गेन आला. ज्याला जसं जसं लागेल त्या पद्धतीनं आवाज सेट करता येतो. आणि मग पाठीमागच्या काळामध्ये व्हिडिओ शूटिंगला मोठाले कॅमेरे खांद्यावर ठेवायचे, ते ओझं व्हायचं. आता आता व्हिडिओ शूटिंग चालू आहे. अगदीच छोटा कॅमेरा आहे, मोबाईलच, त्याला ही छोटी माईक आहे, वायर आहे, सगळं जिथली तिथे आहे. मग हा काळ बदललेला आहे. 2 स्ट्रोकचं इंजिन होतं गाडीला पहिलं, त्यानंतर आता 4 स्ट्रोक चालू आहे. आता पुन्हा BS6 काहीतरी आलं आहे नवीन. हे बदलत जाते. सुविधेत बदल होतात, पण जग आहे तसंच असतं. विठाला विठाला. लोक म्हणतात काळ बदलला आहे, काळ बदलला आहे. बरोबर आहे. म्हातारे माणसं म्हणतात आमच्या काळात असं नव्हतं, आमच्या काळात असं नव्हतं, आमच्या काळात असं होतं. हे लोक सांगतात. काळ बदलत नाही. सकाळ कधी संध्याकाळी झाली का? सकाळच्या जागेवर कधी दुपार आली आहे का? काळ कधीच बदलत नाही. काळ आहे तसाच आहे. काळाने जग बदललंय. विठ्ठल विठ्ठल. आणि या 2 पद्धती आहेत. परमार्थ आहे त्याच लेवलला आहे, त्याच्यामध्ये विकसित लोक होत आहेत. पण जगाचा जर आपण विचार केला, आंतरिक अध्यात्म वेगळं आणि बाह्य जग वेगळं आहे. खाणं पिणं उठणं बसणं हे शरीरासाठी, पण आंतरिक शक्ती परमार्थ हा आतमध्ये आहे. आणि साधू संतांचा खरा संघर्ष येतच असतो. रात्रंदिवस आम्हा योद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जन आणि म्हणजे शरीराला आतूनही संघर्ष करावा लागतो, बाहेरूनही संघर्ष करावा लागतो. या संघर्षाने
परिपक्वतेला पोहोचलेले आपल्या सर्वांचे श्रद्धास्थानी असलेले विश्वंभर महाराज शास्त्री होते. विठ्ठल विठ्ठल. म्हणूनच विश्वंभर बाबा विश्वव्यापक झाले, ते देवस्वरूप झालेले आहेत. बारीक बारीक मुद्दे याच्यामध्ये आहेत. आता आपण सगळे या ठिकाणी बसलेले आहात. आता श्रावण महिना चालू आहे आणि आज श्रावण सोमवार आहे. बरेच लोक आज भगवान शंकराच्या दर्शनासाठी, शिवलिंगाच्या दर्शनासाठी सगळीकडे गेले असाल. आपल्या भारतवर्षामध्ये अनेक देवदेवता आहेत. काही वैदिक देवदेवता आहेत, काही अवैदिक आहेत. पण कुठलाही देव घ्या, त्या देवाचं नाव घेतल्याबरोबर स्वसंकल्पित देवाचं रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. शंकराचं नाव घेतल्याबरोबर आपल्याला लगेच जटाजूट गंगा, गळ्यामध्ये सर्प आहे आणि अगदीच सगळं स्वरूप आपल्यासमोर ते येतं. कुठलाही देव घ्या, विष्णूचं जर वर्णन केलं तर विष्णूचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर येतं. राम असतील, भगवान श्रीकृष्ण असतील. कृष्णाचं वर्णन आपल्या सगळ्याला माहीतच आहे. खांद्यावर ते घोंगडे आहे, पावा आहे, मोराचा पिसारा लावलेला आहे, हे असं वर्णन आहे. हे कृष्ण शब्द उच्चारल्याबरोबर कृष्णाचं रूप आपल्या डोळ्यासमोर येणार. म्हणजे देव शब्दाचा उच्चार झाल्याबरोबर स्वसंकल्पित देवाचं रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सोपी भाषा आहे. भाषा सोपी आहे, पण सिद्धांत एकदम सूक्ष्म आहे. या सगळ्या देवांबद्दल आपण बोलत असताना शरीराचं वर्णन वेगळं आणि शक्तीचं वर्णन वेगळं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये शब्दप्रयोग केलेला आहे. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद. किती आहेत पहा. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद. या नामाचे निखिळ प्रबंध, या नावाचे अनेक प्रबंध आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहेत. नामाचे निखिळ प्रबंध. माझी आत्मचर्चा त्या प्रबंधामध्ये आहे. काय आत्मचर्चा आहे. आत्मचर्चा विशद, सूक्ष्म नाही, विशद उदंड गाती. म्हणून जेवढी देव आहेत त्या सगळ्या देवांचं स्वरूप वर्णन जर केलं तर सगळे व्यापक आहेत. रामाच्या बाबतीत पण रामाचं वर्णन करताना माऊली पण म्हणतात, सर्व घटी राम देहादेही एक. माझ्या शरीरात राम आहे, मग तुमच्या शरीरात राम नाही का? दोन्ही गोष्टी आहेत. कीर्तन करणारा त्याच्या हृदयात राम आहे आणि गटारीत सूर्यमावळतीच्या वेळेला पडणारा त्याच्या हृदयात पण रामच आहे. पण त्या माणसाला रामाचा बोध नाही. रामाचा बोध करून देणाऱ्याच्या सानिध्यात तो नाही. हा बारीक बारीक गोष्टीतला भेद आहे. विष्णूच्या बाबतीत जर आपण बघितलं तर विवेष्टी व्यापनोती ती विष्णू. विष्णूचं स्वरूप व्यापक आहे. सगळ्यांच्या बाबतीत पहा, कृष्णसुद्धा व्यापक आहे आणि नावं वेगवेगळे आहेत. आत्मस्वरूप पण हे एक व्यापक आहे. मग या व्यापक तत्वाला ज्याच्या अंतकरणाने गवसणी घातलेली आहे त्यांच्याजवळ आपण गेलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वरीत सुद्धा म्हटलेले आहे, जयाचे चित्त गवसणी व्यापकामच. ईश्वर शक्ती आहे या जगामध्ये आणि त्या ईश्वर हा व्यापक आहे. व्यापक म्हणजे किती व्यापक आहे याचा आपल्याला थोडा बोध करून देतो. ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायामध्ये थोड्याशा दृष्टांतातून ओव्या वगैरे आलेल्या आहेत. किती व्यापक आहे. आपण काल्याची कीर्तन वगैरे अनेक लोकांनी ऐकलेलीच आहेत. पारमार्थिक कार्याची समारोपाची पद्धत काल्याच्या कीर्तनातूनच आहे. आता त्याच्यामध्ये असं सांगितलं, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक. आता पहा, आपण या नारायणवाडीमध्ये आपलं कीर्तन चालू आहे. विचार करा, आपण भारतात आहोत. किती खंड आहेत, संपूर्ण पृथ्वी आहे. ही एक पृथ्वी आहे. एका सूर्यमालेमध्ये हजारो पृथ्व्या आहेत. पुढचा टप्पा आहे, आकाशगंगेमध्ये किती सूर्यमाला आहेत? हजारो सूर्यमाला आहेत. हजारो सूर्यमाला ज्या आकाशगंगेत आहेत
त्या आकाशगंगा किती आहेत एका ब्रह्मांडामध्ये, याला विचार केला आहे कोणी? मग अनेक आकाशगंगा एका ब्रह्मांडामध्ये आहेत. असे ब्रह्मांड किती आहेत? अनंत ब्रह्मांडे. आणि हे अनंत ब्रह्मांड ज्याच्यामध्ये सामावलेले आहेत ते भगवान श्रीकृष्ण आहेत. विठ्ठल विठ्ठल. आणि मग हे व्यापक स्वरूप याला म्हणायचं. या चंद्र सूर्य ग्रहांचं सगळं किरकोळ नॉलेज आहे, साधं आहे. एक वैज्ञानिकांचं एक मत आहे आणि ते सत्य आहे. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर यायला किती प्रकाश वर्ष वेग सांगितलेला आहे त्याच्यामध्ये. एवढ्या डीपमध्ये आपल्याला जायची आवश्यकता नाही. प्रकाशाचा वेग असतो. आपण जवळ बल्बच्या वगैरे असतो त्यामुळे बटन दाबल्याबरोबर आपल्याला प्रकाश दिसतो. पण सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश यायला वेळ लागतो. प्रकाशाच्या वेगाने कितीतरी वर्ष प्रवास केल्यानंतर मग हे सूर्यमाला पास करू शकतो. सूर्यमाला आहे, आकाशगंगा आहे, ब्रह्मांड, हे सगळं पास करायचं आहे. मग जगद्गुरु तुकोबरायांना हे शक्य झालं. मग अंतकरणात असलेल्या देवाचा बोध करून देणारा कोणीतरी लागतो. ही एवढ्या मोठ्या शक्ती आहेत. आपण सामान्य मानवीधारी आहोत, पण मानवी देहानेच आपल्याला हे सगळं प्राप्त होऊ शकतं. मग त्याच्यासाठी आपल्याला हे अभंग त्यासाठीच मी घेतलेला आहे. 9व्या अध्यायामध्ये ओवी आलेले, जयाचे चित्त गवसनी. चित्त अंतकरण हे 4 भाग आहेत. मन बुद्धी चित्त अहंकार. जयाचे चित्त गवसनी. गवसनी शब्दाचा अर्थ खूप सुंदर आहे. गवसनी कशाला म्हणतात? हा विणा आहे. विण्याला एक खोळ असते, त्या खोळीला गवसणी म्हणतात. पक्वात ज्याच्यात ठेवतात त्याला म्हणतात गवसणी. मग आता विचार करा, गवसणी त्याच्यात जे आहे ते गवसणीपेक्षा लहान असतं. आता ही पेटी आहे, पेटी ज्याच्यात ठेवायची ती खोळ मोठीच असणार आहे, पेटी छोटी आहे. आता बघा, व्यापक परमतत्व आहे आणि त्या व्यापक परमतत्वाला जयाचे चित्त गवसनी. व्यापकामध्ये देवाचे शब्द माऊलींनी टिपलेले आहेत. माऊलींनी खूप सुंदर शब्द आहेत, समजून घेण्याचा प्रयत्न करा. थोडंसं वेगळं कीर्तन आहे. म्हणजे देव व्यापक आहे आणि मी व्यापक असणाऱ्याला ज्याच्या चित्ताने गवसणी घातलेली आहे त्याच्या सहवासात राहा. मग हाच अभंग आहे. आणि म्हणून ज्यांच्या अंतकरणाने व्यापक तत्वाला आच्छादित केलेला आहे अशांच्या सहवासात आम्हाला ठेवा. हे जगद्गुरु तुकोबराय सांगतात पहिल्या चरणातून. धन्यवाद. देव वसे चित्ती त्यांची घडावी. अभंगाला एक शृंखला आहे. ज्याच्या अंतकरणात देव राहतो. आता वस निवास हे असा संस्कृतमधला धातू आहे राहण्या अर्थामध्ये. आता सगळ्यांच्याच हृदयात जर देव आहे तर असं म्हणायची काय गरज होती? मग क्वचित लोकांच्याच हृदयात थोडा राहतो असं नाही. देव सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे.
जोपर्यंत आपल्यावर देवाची कृपा आहे तोपर्यंत आपली शायनिंग आहे. जोपर्यंत देव आपल्यावर कृपा करतो तोपर्यंतच आपण जिवंत आहेत. देवाने जर माघार घेतली तर मग आपली सगळे सोय होते. सगळे लाकडं गोळा करणे, रडापडी, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आता ते इतकं सोपं झालं, डायरेक्ट JCBच लावतात आता. तर वाईट काळ आलेला आहे कोरोनाचे. आणि म्हणून ह्या बारीक बारीक अभंगही अत्यंत महत्त्वाचा आहे. देव वशे. आता याच्यामध्ये एक मुद्दा आहे, ज्याला बोध झालेला आहे, हृदयातल्या व्यापक शक्तीचा ज्याला बोध झालेला आहे. आता एक शंका आहे, आता किती समजेल ती पहा, सांगून जातो फक्त. आता रसिक लोक असतील, काही थोडे विचार करणारे असतील तर, पण सांगणं महत्त्वाचं आहे. देव वशे चित्ती. आता राम कुठं आहे? तैसा हृदयामध्ये मी राम. सगळ्यांच्या पाठातलं आणि ऐकण्यातलं हे आहे, हृदयामध्ये मी राम. आता बघा पुढं, हृदय कुठे आहे ना? आतमध्ये हृदय. आता हृदयाचं चित्र कसं असतं माहिती आहे का? बदाम आहे ना, बदाम उलटं केल्यानंतर, बदाम म्हणजे चित्रातलं नाही, ते डोक्यात घुसले लोकांना. खाण्यातली जी बदाम आहेत, जी बदाम लोक खातात, बदाम असं उलटं ठेवल्यानंतर त्याचा जो आकार आहे ते हृदयाचा आकार आहे. आता 2 प्रकारचा मृत्यू आहे, एक मेंदूचा मृत्यू असतो आणि एक हृदयाचा मृत्यू असतो. ज्याचा मेंदू डेट झालेला आहे, बसा, ज्यांना बसायचे ते बसू शकता. हां, आता पहा, समजून घ्या, बारीक एक नाजूक गोष्ट आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आहे. हृदय जर डेट झालं एखाद्या माणसाचं आहे ना, हार्ट अटॅक वगैरे येतो लोकांना, समजून घ्या, जरा नाजूक आहे. ऑपरेशन केलं जातं. आता एखाद्या माणसाला जर डोळा नसला तर काय करतात? दुसऱ्याचा डोळा बसवतात का नाही? बरोबर. किडनी जर फेल झाली एखादी, तिथं आईची, मुलाची, कोणाची तरी बसते, म्हणजे पहिली खराब झाल्यामुळं दुसरी बसवली. आता एखादा जर ॲक्सिडेंटमध्ये मेंदू जर डेट झाला, म्हणजे मेंदूचा मृत्यू जर झाला, त्याला म्हणतात कोमात जाणं. हृदय तर चालू आहे पण मेंदू गेला. आणि दुसरी घटना अशी घडलेली असते, मेंदू चालू आहे पण हृदय बंद पडलेलं आहे. मग मेंदू बदलित नाहीत. मेंदू बदलवण्याचं आणखीन संशोधन झालं नाही, कदाचित झालं असेल पण आपल्यापर्यंत ते पोहोचलेलं नाही. हृदय ट्रान्सप्लांट केलं जातं आहे, हार्ट ट्रान्सप्लांट, म्हणजे इकडून उचलायचं हृदय आणि तिकडं लावायचं. मग हे एका माणसाचं हृदय खराब झालं आणि दुसऱ्या माणसाचा मेंदू खराब झाला, म्हणजे मेंदू डेट झाला, मेंदू वारला. ज्याचा मेंदू डेट झालेला आहे त्याचं हृदय काढून ज्याचं हृदय डेट झालं त्याला बसवलं, आणि ते माणसं आजही जिवंत आहेत. बरं, जिवंत आहेत. आता विचार करा तुम्ही, दुसऱ्या माणसाचं हृदय काढून तिसऱ्या माणसाला बसवलं, म्हणजे याचं काढलं आणि याला बसवलं. हा गेला, याची अंत्यविधी वगैरे झाली, मग हा क्लिअर झाला, समजून घ्या. मग त्याला औषधोपचाराने ते ऑपरेशन वगैरे सक्सेस झालं, डॉक्टरांची कृपा झाली, ईश्वराची कृपा झाली. आता हृदय कोणाचं आहे? याचं. आणि आता याला बसवलं, हा नीट झाला, याला सगळं कळायला लागलं. मग तो घरी कोणाच्या जाणार? बोला ना, घरी जाणार कोणाच्या? म्हणजे ते ज्याचं हृदय आहे त्याच्या घरी जाणार की स्वतःच्या जाणार? स्वतःच्याच घरी जातोय. मग आता ह्या हृदयातला राम गेला की ह्या हृदयातला राम गेला? राम कुठे आहे? हृदयात आहे ना. मग हृदयातला, कुठल्या हृदयातला राम गेला? आणि मी ते यूट्यूबला बघितलेलं आहे, आपण धैर्यवान असाल तर बघू शकता यूट्यूबला कसं करतात. ते हृदय काढतात आणि ते लिक्विडने धुतात, मग ते नुसता मांसाचा गोळा होतोय. नंतर मग पुन्हा इकडं त्याला क्लिअर करून याला बसवतात. नंतर त्यात रक्त गेल्यानंतर त्याला असं दाबतात, नंतर त्याचा त्या कार्यक्रम पुन्हा सुरू होते. आता विचार करा,
राम गेला कुठं? इकडचा राम गेला की इकडचा राम गेला? हे न उलगडणारं कोड आहे. आणि हेच ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरी किती लांब विचार करणारे पहा. 13व्या अध्यायाचा विचार जर आपण केला तर 13व्या अध्यायामध्ये खूप बारीक सूक्ष्मतेने सांगितलेलं आहे. ऋषीभिर बहुधा गीतम छंदोभिर विविध पृथक ब्रह्मसूत्र पदश्चैव हेतुमद्भे. या शरीराबद्दल अनेक लोकांनी मतं मांडलेली आहेत. शरीर आहे स्पष्ट आहे, हे नाशिवंत आहे. हे दुसऱ्याचं हृदय. आता पाठीमागं एक आपल्याला माहिती असेल, जनरल नॉलेजचा अभ्यास करणारे वगैरे असतील तर, एक डान्सर होता बघा, जागतिक लेवलचा एक डान्सर आहे, त्याचं नाव मला काय आठवत नाही, मायकल जॅक्सन. आता त्याची यंत्रणा असली जबरदस्त होती, ते 50 लोकांना सांभाळत होता जवळपास. काहीतरी आकडा मागं पुढं होऊ शकतो, पण माझा सांगण्याचा मुद्दा समजून घ्या. त्याला 150 वर्षापर्यंत जगायचं होतं. किती? आता आपण कोण कधी जाईल याची गॅरंटी आहे का? साधू संतांना जावं लागले तर सामान्य माणसाचा विचार आहे का, विषय आहे का? सगळेच संत गेले महाराज. नगद नारायण महाराजांच्या परंपरेत किती संत गेले. भगवान बाबा गेलेले आहेत, वामन भाऊ महाराज गेलेले आहेत, स्वामी निगमानंद महाराज गेलेत, विश्वंभर बाबा गेलेत, सगळे संत गेलेत. फक्त एकच चिरंजीव आहेत, भगवान श्री ज्ञानोबराय. त्यांची योग सामर्थ्याची समाधी आहे. समाधी म्हणजे शरीरातलं पंचतत्व जिथले तिथे विलीन केलं जातं. बारीक बारीक टप्पे आहेत माझ्या प्रवचनातले, बारकावे आहे त्याच्यामध्ये. पंचतत्व विलीन करणं म्हणजे पृथ्वी तत्व शरीरात आहे. पृथ्वी तत्व म्हणजे माती, शरीरातली माती. हे शरीराची माती मिळवेन, ते या शरीरातली माती मी त्या मातीत मिक्स करेन. शरीरातलं जलतत्व आहे, जलतत्वात विलीन करेन. हे बा, जशी पृथ्वी आहे ना, हे पण स्वतंत्र पृथ्वीची आहे आपली. पृथ्वीवर पाणी किती आहे? 71% पृथ्वी, 29% पृथ्वी आहे. तसे या शरीरात पाणी जास्त आहे. खायला किती लागतं? पृथ्वी तत्व खातोय आपण, थोडं खातो आणि पाणी जास्त घेतो. आता ऑक्सिजन आपल्या शरीराला लागतो. पृथ्वी आप, तेज, उष्णता पण आहे. खातो म्हणजे ते पचतंय ना. कोण पचवतो? पचमेन्यम चतुर्विधम. हे अन्न शरीरातली जी उष्णता आहे, ती उष्णता खाल्लेलं पचवते. हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि आकाश तत्व पण शरीरामध्ये आहे. आता थोडा थोडा विचार करा, विषयाची शृंखला लक्षात घ्या. हे 5 तत्वाचं शरीर हे विलीन होतं. आता सगळ्यांना एक ना एक दिवस जायचंच आहे. आता हे शरीर कधी ना कधी जाणार आहेच, याला कोणी रोखू शकणार नाही. संतांना शक्य झालं नाही, फक्त योग्यांना ते शक्य झालेलं आहे. शरीर नश्वर आहे. मुद्दा असा होता, तो मायकल जॅक्सन जो होता, त्याला 150 वर्ष जगायचं होतं. त्याने असली यंत्रणा लावली होती, डॉक्टर हाताखाली ठेवले होते कामाला. आणि डॉक्टर त्या लॅबमध्ये तपासलेलंच अन्न तो खायचा. आणि असे माणसं त्यांनी तयार करून ठेवले होते, लिव्हर खराब झालं तर दुसरं घ्यायचं. म्हणजे जे काही 10-20 माणसं ज्यांनी सांभाळलेले होते, त्यांच्यावर डॉक्टर लोकांचा वॉच होता. डॉक्टर लोकांची त्याच्यावर नजर असायची. आपला जर एखादा पार्ट निकामा झाला तर आपल्या शरीराला मॅच होणारे पार्ट ज्यांचे आहेत, असे 20-50 पर्यंत काहीतरी लोक त्यांनी गोळा केलेले होते. एवढी यंत्रणा लावून सुद्धा काही 60-50 वर्षामध्ये तो मायकल जॅक्सन जग सोडून गेला महाराज. काही सेकंदाचा अवधी लागला. मासे पांख पाकडे तव हे सरे. म्हणून हे शरीर कधी ना कधी जाणार आहे. हे शरीर नाशवंत आहे. आणि या शरीरातला एक महत्त्वाचा पार्ट आहे, तो पार्टमध्ये हृदय. त्या हृदयामध्ये देवाचं अस्तित्व आहे. ते कुठं आहे? तर असे करंट. आता हृदयाचं ऑपरेशन झाल्यानंतर सेल टाकतात ना, बऱ्याच लोकांना सेल आहे ना, टाकतात ना सेल. आता त्याची चार्जिंग वगैरे जर संपली तर सेल बदलतात. म्हणजे हृदयामध्ये एक करंट आहे, करंट सप्लाय. जसं पवनचक्की असते ना, ती फिरते आणि फिरल्यानंतर मग ऊर्जा तयार होते. तसं आपण जो श्वास घेतो, हृदयाचे जे ठोके पडतात, त्यामध्ये एक अशी करंट तयार होतं. त्या करंट माध्यमातून आपलं सगळं शरीर चालतं. मग त्या हृदयामध्ये, हृदयाच्या त्या
पार्टला एक अशी गाठ आहे, त्याला नूड्स म्हणतात काहीतरी इंग्लिशमध्ये शब्द आहे. मग तिथं ईश्वराचं अस्तित्व आहे. ह्या आता हे मेडिकल सायन्सने सांगितलं तिथं आहे, पण तिथं असू शकतं असं त्यांचं मत आहे. पण आपल्या संतांनी मौलीने सांगून ठेवलं, हृदयामध्ये मिराम, हृदयामध्ये देव आहे. देव हृदयात आहे हे आपण ऐकलं, पण असलेल्या देवाची ओळख करून देणारा कोण असतो तर ते संत असतात. विठाला आणि मग हृदयातल्या देवाची ओळख झालेला जो कोणी असेल त्याला म्हणायचं देव वसे चित्ती, आणि त्यांची घडावी संगती. आता संगत कुणाची घडावी? संगतीने माणसं मोठी होतात आणि छोटे होतात, कळत नाही लोकांना. संगत संतन की पण संगत संतन की कर, संताची संगत करावी हे याच्यामधून सांगितलेलं आहे. विश्वंभर बाबांच्या सहवासात हे नावही खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. विश्वंभर बाबा 2 आहेत विश्वंभर बाबा, पण हे आपले विश्वंभर बाबा आहेत. आणि देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. आता संगतीचा परिणाम तुम्हाला सांगतो. आता जो मगाशी माझ्या गळ्यामध्ये हार टाकला होता, हार गळ्यात टाकला होता, रात के 10 बजे अलाराम आहे, हा बघा ते सांगते मोबाईल त्यांचा, रात के 10 बजे. आता 10:30पर्यंत आपण बोलणार आहोत. हे 2-3 सिद्धांत अजून अभंगातले सांगत आपल्याला शेवटच्या चरणाकडे जायचं आहे. फूल सगळ्यांना आवडतं. आता फुलाची पण विशेषता आहे. काही फुलं देवाच्या चरणावर असतात, काही फुलं संतांच्या गळ्यात असतात, आणि काही फुलं स्त्रियांच्या वेणीवर असतात, आणि काही फुलं स्मशानात असतात, काही फुलं पायाखाली चुरगळून जातात. पण ती फुलं भाग्यवान आहेत जे संतांच्या गळ्यामध्ये आली, देवाच्या चरणावर आलेली फुलं भाग्यवान आहेत. आणि ही फुलं जशी भाग्यवान असतात संतांच्या गळ्यात आलेली, देवाच्या चरणावर आलेली, तसं मुलं ती भाग्यवान असतात जी संतांच्या सानिध्यात आणि देवाच्या चरणावर नतमस्तक झालेले असतात. विठ्ठला विठ्ठला. आता एक असं याच्यामध्ये खूप सुंदरता आहे. फुलाचा हार बनवायचा असेल तर काय करावं लागतं, तर त्याला एक सुई घ्यावी लागते, दोरा घ्यावा लागतो, आणि फुलाला टोचावं लागतं. ज्या फुलाने टोचून घेतलं त्याचा हार बनतो, आणि हार बनल्यानंतर तो संतांच्या गळ्यात येतो, देवाच्या गळ्यात जातो. आता विचार करा, ज्ञानेश्वरीमध्ये शब्दप्रयोग किती सुंदर आलेला आहे. आपण फुलांवर प्रेम करतो म्हणून फुलातला मकरंद आपल्याला मिळतो. असे काही झाडं आहेत सुगंधित. मोगऱ्याचं फूल आहे, त्याचा किती सुंदर सुगंध असतो. रातराणीचा सुगंध असतो. जुन्या गावठी गुलाब असायचं बा, त्याला एक वेगळा सुगंध असायचा, आणि असला भारी वाटायचं सुगंध. आता ते वेगळी सिस्टम आलेली.
कृत्रिम फुलं आणि त्याचा सुगंध स्प्रेचा सगळं डिजिटल आहे. तर माझ्याकडे एक हार आहे, ते साधाच आहे आणि तो प्लॅस्टिकचा आहे, पण ओरिजिनल हाराला फिका पाडणारा तो हार आहे. मग मी कधी कधी त्याला स्प्रे मारत असतो. स्प्रे मारलं की आमचं काम होऊन जातं. आता खेड्यापाड्यामध्ये एवढ्या आणखीन सुविधा फास्ट नाहीत, शहरामध्ये लगेच भेटतो हार. तर ग्रामीण भागामध्ये अचानक अडचण आल्यानंतर समजा कीर्तन असतं, कधी काही असतं, समस्या असतात, मग आम्ही ते ॲडजस्ट करतो. फोटो सेशन पुरतं बरं, आता फोटोमध्ये बरं दिसतं म्हणून. आता मुद्दा पहा, ज्ञानेश्वरीत एक शब्दप्रयोग आलेला आहे, फुलं चांगले आहेत, सुगंधित फुलांना लोक जवळ ठेवतात. आपला शरीराचा वास खराब येऊ नये म्हणून फुलाचा सेंट आपल्या शरीराला मारतात. आता बघा, फुलाचे सांगाते. आता हार तयार केल्यानंतर त्याच्यात किती फुलं असतात, वेगवेगळे असतात, आणि त्याचा जर सुगंध येत असतील तर माणसं काय करतात, त्या फुलाचा वास घेतात आणि त्या फुलात असा एक दोरा टाकलेला असतो. तुम्ही दोऱ्याचा पण वास घेता ना, दोऱ्याची काय घ्यायची गरज आहे का वास, तरी घेताय का? फुलाच्या सहवासात आलेला दोरासुद्धा तुम्ही त्याचा वास घेता. माऊलींचं किती निरीक्षण आहे महाराज, पहा ना. फुलाचे नि सांगाते तांतू म्हणजे दुरी, तुरंबिजे कोण? श्रीमंते. हार गरीबाला कोणी घालत नाही बरं. हार कोणाला असतो? श्रीमंताला. एक श्रीमंत्या वेगवेगळ्या आहेत. काहींची शारीरिक श्रीमंती असते, काहींची बौद्धिक श्रीमंती असते. मनाची श्रीमंती काही असते, काही लोकांची असते, तर हृदयाची श्रीमंती काहींची असते. ह्या श्रीमंत्या वेगवेगळ्या आहेत. सकल वैभव संपन्न श्रीमंत कोण असतील तर पृथ्वीवर फक्त संत आहेत. विठ्ठला विठ्ठल. आणि अशांच्या सहवासात तुम्ही गेल्यानंतर, साधू संतांच्या सहवासात गेल्यानंतर, संगत संतांची केल्यामुळे पंगत सुद्धा चांगली मिळते, सगळंच चांगलं मिळतं महाराज. म्हणून अनेक साधू संतांच्या सहवासात गेलेले सगळेच माणसं पूजनीय झाले महाराज. आता वर्तमान काळ आहे, व्यस्ततेचा काळ आहे. नाही आपल्याला जर चांगले संत सहवासात भेटले तर ज्ञानेश्वरी पण आपल्याला संत रूपाने आहे. अहो, वारकरी संप्रदायातले सगळे संत ज्ञानेश्वरीने विकसित केलेले आहेत. विठ्ठला विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, आपण एवढे सगळे बसलेले आहात, आपल्याला संतांचे विचार आवडतात, संतांचा सहवास आवडतो. आता मुद्दा असा आहे, जगद्गुरु तुकोबराय एक संत आहेत. एका संताने दुसऱ्या संतांचा सहवास वर्णन केलेला आहे. संतच संतांच्या सहवासाबद्दल बोलतात आणि मग जगद्गुरु तुकोबरायांना जर विचारलं की तुम्हाला काय आवडतं, ते दुसऱ्या चरणामध्ये सांगा. या सगळ्या मंडळीसाठी एकदा टाळ्या वाजवावर कडकडून धन्यवाद. आपल्याला ऐकायला मिळतंय, ते मेहनत करतो, तुम्ही सगळे बसलेले आहेत, त्यामुळे नुसत्या टाळ्या वाजवायला काय अडचण नाही. म्हणून ऐसे आवडते मना. कुणाच्या मनाला आवडते संतांची संगत? तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ऐसे आवडते मना.
आता कोणाला काय आवडेल काही सांगता येईल का? काहींना गायन आवडतं, काहींना वाजवलेलं आवडतं, वाजवलेलं काहींना आवडतं, काहींना वाजवायला आवडतं, काहींना गायलेलं ऐकायला आवडतं, काहींना गायला आवडतं, कीर्तन ऐकायला काहींना आवडतं, करायलाही आवडतं. पण नुसतं आवडून चालत नाही, मेहनतही करावी लागते. मग हे बारीक आहेत टप्पे. ऐशे आवडते मना. आता आवडी जगामध्ये वेगवेगळ्या आहेत. राजा भर्तृहरीने एक सुंदर श्लोक आहे आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर शब्दप्रयोग केलेला आहे. आवडी कशा आहेत त्या आवडी सांगत असताना म्हटलेलं आहे, 3 टप्पे सांगितलेले आहेत. रिचिभेद परस्परम. काही लोक राजे असतात, काही भोगे असतात आणि काही त्यागी असतात. भजन करा, सांगतो विठाला विठाला. वैराग्यम संसेतेको नितौ भ्रमती चापरः शृंगारे रमते कश्चित रिचिभेद परस्परम. वैराग्यम संश्रयतेको. राजा भर्तृहरी खूप सुंदर व्यक्तिमत्व होतं. 3 टप्प्यात जीवन जगणारे राजा भर्तृहरी आहेत. आता एक एक टप्पा सांगतो तुम्हाला. वैराग्यम संश्रते एक. आता आपण विश्वंभर महाराज शास्त्री यांचा जीवनाचा जर आपण विचार केला तर त्यांच्यासाठी हा शब्दप्रयोग लागू होतो. वैराग्यामध्ये त्यांचं पूर्ण जीवन व्यतीत झालं महाराज. वैराग्यम संशयते नितो भ्रमती चापरः. काही लोक नीतितज्ञ असतात. नीतितज्ञ माहिती, नीती शब्द उच्चारल्याबरोबर अनेक नीत्या आपल्याला ऐकायला मिळतात. नीतितज्ञ जे असतात ते राजे असतात. राजे लोक नीतितज्ञ असतात. जो वैराग्याचा आश्रय घेऊन जीवन जगणार आहे तो त्याला नीतीची आवश्यकता नसते, कारण तो त्याच्या मस्तीमध्ये मग्न झालेला असतो. आणि नीतितज्ञ एक असतो, मग शिक्षा वगैरे हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये आले. आणि शृंगारे रमते कश्चित. खूप सुंदर शब्दप्रयोग हा, समजून घेण्यासारखं. शृंगार. आता शृंगार हा काय कीर्तनातून सांगावं तुम्हाला? आपण सगळे शृंगारिकच माणसं आहात. आणि मग हे शृंगारचा आश्रय घेऊन सगळे चित्रपट भारतातले तयार झालेले आहेत. सगळे चित्रपट हे शृंगाराचं वर्णन आहे. आणि जो जास्त रसिकतेने शृंगाराचं वर्णन करतो तो चित्रपट जास्त प्रसिद्ध होतो. हे 3 टप्पे आहेत. या 3ही टप्प्यात राजा भर्तृहरी जगलेले आहे. म्हणून मग पुढे सांगितलेलं आहे रिचे भेद परस्परम. आता जे वैराग्यवान माणसं आहेत त्यांनी शृंगाराचा त्याग केलेला असतो आणि नीतीशी त्यांना घेणं देणं नसतं. आणि जो शृंगारावर आसक्त आहे तो वैराग्याला तुच्छ लेखतो. याच्यावर ज्ञानेश्वरीतली ओवी. एखादा विरक्त आणि साधू माणूस महात्मा जर त्यांनी पाहिलं ना त्याला इतकं वाईट वाटतं. महाराज भोगी लोकांना किती वाईट वाटतं पहा ना. एवढा सुंदर नरदेह प्राप्त झालेला असतानाही सगळं जगाचा त्याग करून काय एकांतात बसलाय. माऊलींची ओवी पहा कशी, खूप सुंदर वर्णन आहे. मुख देखोनी विरक्ताचे सचैल करी. जसं पवित्र माणूस जर वाईट घटना बघितल्यानंतर तो आंघोळ वगैरे करतो, तसं त्या विषयात रमलेला डुबलेला भोगी माणूस ज्यावेळेस विरक्ताकडे पाहतो की त्याला अशी भावना होती की अरे आपण कुणाचं तोंड पाहिलं. ही ज्ञानेश्वरीत ओवी आलेली. मुख देखोनी विरक्ताचे. मुख म्हणजे तोंड, देखोनी म्हणजे पाहून, कुणाचं विरक्ताचे सचैल करी, असं त्याला कसं तरी वाटतं. हे 3 टप्पे आहेत. राजा भर्तृहरी या 3ही टप्प्यातून पार झालेले आहेत. आपल्या विश्वंभर बाबा वैराग्यवान होते आणि राजा भर्तृहरीचा 3 टप्पा कसा आहे पहा. ज्या 3ही टप्प्यातून जीवन जगलेला राजा भर्तृहरी कसा पॉईंट आहेत पहा. तो नीतितज्ञ पण होता आणि शृंगारात धोका झाल्यामुळे तो वैराग्यवान झाला. 3ही टप्प्यात जगलेला राजा भर्तृहरी सांगतो जगामध्ये माणसाच्या आवडी वेगवेगळ्या आहेत. रुचिभेद परस्परम. वेगवेगळ्या आवड आहेत. आणि शिवमहिम्नामध्ये पण तेच सांगितलेलं आहे. सगळ्यांच्या आवडी वेगवेगळ्या आहेत. मग जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी म्हणतात ऐशे आवडते मना. माझ्या मनाला जर काय आवडत असेल तर ज्या चित्तानं व्यापकत्वाला आच्छादित केलेलं आहे
अशाच्या सहवासात राहायला मला आवडतं. ऐसे आवडते मना. मग मला जे आवडतं देवा पुरवावी वासना. माझी ही वासना तुम्ही पूर्ण करा. आता जगद्गुरु तुकोबराय काय प्रॉपर्टी मागत नाहीत. जगद्गुरु तुकोबराय संतांचा सहवास मला द्या. तुकोबरायांची प्रॉपर्टी किती होती सांगतो. भजन करा. विठ्ठल विठ्ठल. 65 लाखाची जहागिरी जगद्गुरु तुकोबरायांची होती. 65 लाख. आता थोडासा एक तुम्हाला व्यावहारिक तज्ज्ञ माणसं आहात सगळे. तुम्हाला जसं जेव्हापासून कळते तेव्हापासून सोन्याचा भाव काय होता एका तोळ्याचा? 210 रुपयाला एक तोळा. किती वर्षापूर्वी? 70 वर्षाच्या रेंजमध्ये 210 रुपयाला एक तोळा. 210 रुपयाचं एक तोळा तेव्हा जर घेतला असतं तुम्ही, आता किती झाले असते? 50,000 रुपये आले असते तुम्हाला. पण तेव्हा तुम्हाला ते सुचलं नाही, घेता आलं नाही. आता विचार करा, तुमच्याच एकाच आयुष्यामध्ये सोन्याची किंमत किती पोहोचली आहे पहा ना. एवढी रेट एवढा वाढला आहे. त्याच्या पाठीमागे जर आपण 400 वर्षापूर्वी जर गेलो तर जगद्गुरु तुकोबरायांचे 65 लाखाचं जर सोनं तेव्हा घेतलं असतं आणि आज आता पहा भारतात सोन्याचं धोरण निघायचं हे तर माहिती आहे. सोनं सगळीकडे असायचं. आता त्याचा लक्ष्यार्थही वेगळा असेल. पण 65 लाखाचं त्या काळातलं सोनं जगद्गुरु तुकोबरायांनी खरेदी करून ठेवलं असतं आणि आता का कोरोनाच्या काळात जर विक्रीला काढलं असतं तर घरी गेला हिशोब करा. आधी निवांत झोपा, सकाळी फ्रेश उठा आणि मग हिशोब करा. एवढी मोठी प्रॉपर्टी जगद्गुरु तुकोबरायांची. तुकोबराय काय प्रॉपर्टी थोडीच मागणार आहेत. आणि पहा प्रॉपर्टीकडे लक्ष दिलं नाही तुकोबरायांनी. कारण तुकोबरायांना आवडत वेगळंच होतं. संतांचा सहवास आवडत होता, ग्रंथांचा सहवास आवडत होता. म्हणून प्रॉपर्टीकडे लक्ष न देता जगद्गुरु तुकोबरायांनी आत्मोन्नती केली. आणि जगद्गुरु तुकोबरायांची खरी श्रीमंती म्हणजे आम्हा घरी धन, शब्दरूपी धन जगद्गुरु तुकोबरायांनी सांभाळलं आणि ते धन आपण आज वापरतोय. तुकोबरायांचं धन आज वापरतोय. हे शब्दरूपी धन आपण वापरतोय. आता मुद्दा पहा कसा आहे. तुकोबरायांनी हे आवडत होतं पण भौतिक वैभवाकडे दुर्लक्ष केलं. एवढी मोठी श्रीमंती असताना जगद्गुरु तुकोबरायांची पत्नी, हे फक्त ऐकायचं फक्त कीर्तनात ऐकायचं. हे अनुभवाला आल्यानंतर लोक आत्महत्या करतील. तुकोबरायांनी नाही केली आत्महत्या, कारण त्यांची आत्मशक्ती प्रगल्भ होती. तुकोबरायांची पत्नी अन्न न मिळाल्यामुळे, केवळ अन्न न मिळाल्यामुळे तुकोबरायांच्या पत्नीला हे जग सोडावं लागलं. असं घडेल? अहो 2 दिवस जर परमार्थ करता करता माणूस उपाशी राहिला तर माळ काढायला तयार होतोय. कोरोनाच्या काळात कित्येक लोकांनी माळी काढल्या आहे ना. आता हे असं तर ज्याचा त्याचा विषय आहे. हे कधी ना कधी जाणारच आहे ना. आणि मग ज्यांनी माळी काढल्या, आता मुद्दा लक्षात घ्या, त्यांनी पुन्हा दुसरी बातमी ऐकली. आणि ती बातमी अशी होती की कोरोनावर सगळ्यात चांगला इलाज म्हणून औषध कुठलं आहे तर खजूर आहेत, बदाम आहेत, काजू आहेत, मनुके आहेत, हे सांगितलं. काढा वगैरे सांगितलेलं आहे. आणि हे खाल्ल्यानंतर मग प्रतिकारशक्ती चांगली वाढते. आणि मग नंतर पश्चाताप झाला त्यांना. आणि मग हे सगळ्या गोष्टी आहेत. महाराज तुकोबराय होते ते. म्हणून तुकोबरायांनी किती संकट निर्माण झाले तरी जगद्गुरु तुकोबरायांनी मार्ग बदलवला नाही. आणि त्यांना आवड वेगळी होती. ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना. देवा तुम्ही आता माझी इच्छा पूर्ण करा. आता देवच जगद्गुरु तुकोबरायांच्या हातात आलेला होता. देव संतांचा ऐकतो, आई मुलाचं ऐकते. बरोबर? सगळ्या महिला बसल्यात पाठीमागे. सगळ्या आया मुलांचं ऐकतात. पण मुलाचं लग्न झाल्यानंतर मुलगा आईचं ऐकतो? आई मुलाचं ऐकतेच, पण मुलगा आईचं ऐकेल याची गॅरंटी देता येत. तसंच आहे.
देव संतांचा ऐकतातच, पण संत देवाचा ऐकतील असं सांगता येत नाही. म्हणून असे अनेक अभंग आहेत की तुम्ही देवाकडे जर प्रार्थना केली तर देव सांगतात, हे पहा तुम्ही अमुक अमुक संतांकडे जा, त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क करा, आमचं ऐकत नाही. मग आता एक बारीक विचार करा, जे संत भगवंताचं देखील ऐकत नाहीत ते सामान्य माणसाचं कधी ऐकणार आहेत? विठाला विठाल. आणि दुसरा मुद्दा आहे, ज्या माणसाची घरातली पत्नी ऐकत नाही तो माणूस ज्या संताचं देव ऐकत नाही, जो संत देवाचा ऐकत नाही त्याला सल्ले द्यायला जातो. कुठं ताळमेळ साधायचा महाराज? म्हणून ज्ञानेश्वरीतले जे सद्विचार आहेत ते सद्विचार घेऊन तुकोबराय डेव्हलप झाले, देवाकडे प्रार्थना केली आणि मग देवाला संतांचं ऐकावंच लागतं महाराज, आणि अपेक्षा पूर्ण कराव्याच लागतात. देवा पूर्वावी वासना, इच्छा पूर्ण झाली जगद्गुरु तुकोबरायांची. आणि मग संत सहवास मिळाला. संत सहवास मिळाल्यानंतर काय घडू नये पुढं सांगितलं. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. आता याच्यात खूप गहन अर्थ दडलेले आहेत. हरिजना सवे भेट, हरिजनाची भेट आध्यात्मिक आहे शब्द. हरिजन, हरीवर आश्रित असलेले लोक, हरिजना सवे भेटी, त्यांच्यासोबत जर भेट झाली तर न हो अंग संग तुटी. आमचा जो सहवास लाभलेला आहे संतांचा, आम्हाला आम्ही सहवासाने जो राहत आहोत. आता याच्यामध्ये खूप देव जवळ करील पण संत कोणाला जवळ करत नाहीत. हे तुकोबरायांच्या गाथ्यातल्या अभंगातल्या अनेक काय अभंगातलं हे वैशिष्ट्य आहे. एक टाईम देव जवळ करतो पण संत असे मागणीचे जे अभंग आहेत त्याच्यामध्ये हे बारीक बारीक अभंग आहेत. मी सारांश रूपाने आपल्याला सांगतोय. मग देवाकडे प्रार्थना केली, कदाचित संत आपल्याला जवळ करणार नाहीत. मग आमचा जो सहवास संतांचा प्राप्त झाला देवा, तर आमच्यामध्ये पुन्हा न हो अंग संग तुटी, आमचा पुन्हा सहवास लाभलेला तुटू नये अशी ही प्रार्थना देवाकडे केलेली आहे. आणि मग आता संतांच्या सहवासात राहिल्यानंतर काय मिळत नाही महाराज. संत हे कल्पवृक्षाप्रमाणे असतात. कल्पवृक्षाप्रमाणे सगळं काही आपल्याला मिळू शकतं. आणि या सामान्य माणसाला जो आनंद मिळत नाही, जे मिळालं नाही, ते आपल्याला विशेष काहीतरी मिळावं म्हणून संत सहवास आहे. आणि हे जगद्गुरु तुकोबारायांना आवडत होतं. ऐसे आवडते मना. आणि खऱ्या अर्थाने जगणं कशाला म्हणतात?
जगायला आपण तर रोज जगतो. सकाळी उठलं, फ्रेश झाले, जेवण केलं, थोडं फिरले, दुपारी जेवले, संध्याकाळी जेवले, झोपले, सकाळी पुन्हा तेच. दुसरं काय आपल्या जीवनामध्ये? म्हणून जगद्गुरु तुकोबराय खरं जगणं कसं आहे हे शेवटच्या चरणामध्ये सांगतात.
खूप सुंदर साथ करणारी मंडळी आहेत. खरंच माझं मन भरून गेलं सगळ्या तुमच्या सहवासाने, साथीने. आणि खरंच याचा जोरदार टाळ्या वाजवर आहे सगळ्या काही नसते. वाजवणारे उत्कृष्ट वाजवत आहेत, गाणारे पण छान गात आहेत. आता लई दिवसाने ऐकायला मिळाले बरं. ते मागच्या पंचमीलाच ऐकलं होतं तुमचं. आमच्या मिडसांगवीला पंचमीला कीर्तन असताना त्यावेळेस तुम्ही चाल वगैरे म्हणायला आले होते या सुंदरशा वातावरणामध्ये. तसं दुःखाचा साधू संत हे अनंतात विलीन झालेले असतात. या सगळ्या साधू संतांचा सहवास ज्या लोकांना लाभला खरंच भाग्यवान आहे. तुकोबरायांचे शब्द आहेत. तुका म्हणे, आता हे वरचं, आता तुका म्हणे का लावलं? माझं आहे म्हणून नाही लावलं. या वरच्या सिद्धांतांना मी जबाबदार आहे. म्हणून हे खरे आहेत का खोटे आहेत, विश्वास ठेवायचा कोणावर? संतांनी मान्य केलेले एक संत आहेत तुकोबराय. माऊलींनी मान्य केलेले संत तुकोबराय. आता काही नशंक येईल, माऊली 400 वर्षापूर्वी 700 वर्षापूर्वीचे आणि जगद्गुरू तुकोबराय 400 वर्षापूर्वीचे. मग माऊलींनी कसं मान्य केलं? तर मग ते धरणेकरीचा प्रसंग आहे. धरणेकऱ्याला जगद्गुरू तुकोबरायांकडे पाठवलं होतं स्वप्न दृष्टांत वगैरे. म्हणून माऊलीने मान्य केलेले जगद्गुरू तुकोबराय त्यांचे हे सिद्धांत आहेत. म्हणून तुका म्हणे. आणि मग त्यांनी काय सांगितलं? जिने भले, जगायला सगळेच जगतात आयुष्याप्रमाणे. जिने भले, कुणाचं जगणं भलं आहे? संत संघटने. हा बाप्पा संविधानामध्ये पण सांगितलं आहे, ईश्वरनिष्ठांची समुदाय तयार व्हावं ईश्वरनिष्ठांचा. आणि संत संघटने जिने भले. आता एक सांगू, संत सहवासात जर जगायला मिळालं तर दुःख कमी होतं. बाकीचे लोक दुःख देणारे असतात. म्हणून संत सहवास खऱ्या अर्थाने महत्त्वाचा असतो. आता बाकीचे, आता याच्यामध्ये 2-3 घटक आहेत. आम्ही जेव्हा सुरुवातीला नुसते कीर्तनं वगैरे करायचो, आम्हाला सगळे सामाजिक सिद्धांत सगळे माहिती असायचे. पण ज्यावेळेस मग हे संस्थानं वगैरे सगळ्या घटना आपल्या पुढे येतात, त्यावेळेस त्या अभ्यासलेल्या सिद्धांताचा अनुभव यायला सुरुवात होतो. मग ते सिद्धांत आपल्याला पहिलेच माहिती असल्यानंतर जे एखाद्या पिकाचा अभ्यास जर पूर्ण असेल, त्याच्यावर जर अचानक एखादा रोग पडला तर त्याचा अभ्यास असतो, पुस्तकात लिहिलेलं असतं कुठेतरी काहीतरी. मग ते काय करायचं, काय फवारायचं, कुठलं औषध घ्यायचं, कोणतं औषध मिक्स करून फवारायचं, हे सगळं असतं. तसं आपल्या सगळ्यांचे लाडकी व्यक्तिमत्व उद्धव महाराज आहेत, त्यांच्याकडे ही सगळी जबाबदारी आलेली आहे. आणि साधू संतांच्या जीवनामध्ये काही नसतं महाराज, लोकांसाठी सगळं करायचं असतं. किती लागते? एका हिंदी संत कवीने म्हटलेलं आहे, साई इतना दीजिए ज्या में कुटुंब समाय, ना मैं भी भूका रहू न साधू भूका जाय. एवढं द्या असं म्हटलेलं आहे. साई इतना दीजिए ज्या में कुटुंब समाय, माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह भागला पाहिजे. ना मैं भी भूका रहू, मी उपवाशी राहू नये आणि माझ्या घरी आलेला साधू उपवाशी जाऊ नये. एवढंच लागते, दुसरं काय लागतंय? मग जे एक्स्ट्रा तुम्ही त्यांना सहकार्य करणार आहात, त्या सहकार्यातूनच ह्या संस्थांचा आधीच विकास होणार आहे. सगळं काही असेल ते सगळं संस्थांसाठीच त्यांनी स्वतःचं आयुष्य समर्पित केलेलं आहे. कुठल्याही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष पद्धतीनं एकनिष्ठतेने विश्वंभर महाराज शास्त्री यांची त्यांनी सेवा केलेली आहे. आणि त्या सेवेतूनच या संस्थांची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. तुम्हाला एकच सांगेल, तुमच्या मनात जरी द्वंद्व निर्माण कदाचित कधी झालं, असं कधी द्वंद्व निर्माण करणारे माणसं भेटत असतात. जरी कदाचित एखाद्या वेळेस द्वंद्व निर्माण झालं, ते एक लक्षात घ्या, जे हे संस्था वगैरे चालवणारे असतात ते संस्थांच्या हितासाठीच डोकं लावत असतात. म्हणून त्यांनी कुठलाही निर्णय ज्यावेळेस घेतला जाईल, ते ज्यावेळेस काम चांगलं करत असतील, सगळ्यांनी सगळ्या ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभे राहा. एवढंच मला आज वचन द्या.
एवढंच. मग बाकी संस्थांचा विकास वगैरे होणारच आहेत, सगळी सिस्टीमच आहेच. आणि आपल्या संस्थांच्या पाठीमागे वरद हस्त आमचे परम मित्र आणि आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आणि महंत स्वामी निगमानंद महाराज यांचे लाडके शिष्य शिंदे महाराज यांचंही वरद हस्त या ठिकाणी आहे. म्हणून अडचणी काही येणारच नाहीत. भगवान बाबा, वामनभाऊ महाराज, भीमसिंह महाराज, आपले शिवाजी महाराज या सगळ्या साधू संतांच्या सहवासात खंडोजी बाबा आहेत. सगळ्याच संत मंडळींच्या या सानिध्यात आपण वावरलेले सगळे मंडळी आहेत, संस्कारित झालेली मंडळी आहेत. आधुनिक काळ आहे, सुधारित काळ आहे, म्हणून आपल्याला अडचण येणार नाही. कधी अडचण आली महाराज तुम्हाला तर कधीही फोन करा. सालशेत बाबा संस्थान तुमच्या पाठीशी कधीही असेल, रात्री अपरात्री एवढा शब्द देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम करतो. सूचना द्यायचं काय? हां. तरी चालतंय. चलो हनुमान महाराज शास्त्री श्री सालसिद्ध बाबा संस्थान बेळसांगली यांचा कीर्तन रूपी सेवेचा कार्यक्रम ऐकला.